नमस्कार श्रोते हो. एक ओवी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपण ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 22च्या पुढील ओव्या घेणार आहोत. ओम नमो ज्ञानेश्वरा. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करोनी ठान दिवी. जो इंद्रिया ते चोरोनी जेवी, तयासीची फावे. एथ श्रवणाचेनी पांगे, वीन श्रोतया होवा लागे. हे मनाचे निजागे, भोगी जे गा. आहाच बोलाची वालीफ फेडिजे, आणि ब्रह्माचियाची अंगा घडीजे. मग सुखेसी सुखडीजे, सुखाची माझी. ऐसे हळूवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. एरवी आघवी गोठी होईल, मुकिया बहिरयाची. परी ते असो आता आघवे, न लागे श्रोतया ते कडसावे. जे अधिकार्या एक स्वभावे, निष्काम कामो. जिही आत्मबोधाचिया आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरोडी. तेवाचेनी येथेची गोडी, नेनती अनिक. जैसा वायासी चंद्र नोळाखिजे, तैसा पाकृती हा ग्रंथुने निजे. आणि तो हेमांशूची जेवी खाजे, चकोराचे. तैसा सज्ञानासी तरी हा ठाओ, आणि अज्ञानासी आन गाओ. म्हणून बोलावया विषय पहाहो, विशेषू नाही. परी अनुवादला मी प्रसंगे, ते सज्जनी उपासाहवे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे, निरोपिले जे. ते बुद्धी ही अकाळीता सांगडे, म्हणून बोली विपाया सापडे. परी श्री निवृत्त कृपादीप उजेडे, देखेन मी. जे दिठीहीन पाविजे, ते दिठे वीन देखिजे. जरी अत्यंत अंतींद्रिय लाहिजे, ज्ञानबळ. ना तरी जे धातू वादाही न जोडे, ते लोहेची पंधरे सापडे. जरी देवयोग चढे, परिसू हाता. या ओव्यांचे निरूपण करताना, स्पष्टीकरण देताना माऊली महाराज इथे म्हणतात, अखंड अक्षय आत्मप्रकाश हा जणू ठाण दिवा करून पुढे ठेवला आहे. जो इंद्रियांना नकळतच याचा उपभोग घेतो, त्यालाच कैवल्यरूप पक्वान्नाचा लाभ होतो. श्रोत्यांनी श्रवणाच्या बंधनातून सुटून केवळ मनाच्या कानांनी या शब्दांचा उपभोग घेतला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख झाले पाहिजे. शब्दांच्या वरची टरफले काढून त्यातील अर्थरूपी ब्रह्म प्राप्त केले तरच सुखरूप होऊन तन्मय होता येईल. मनाला हळुवारपणा आला तरच माझ्या निरूपणाचा उपयोग होईल. नाहीतर मुक्याने बऱ्याचशा बहिऱ्याशी चर्चा केल्यासारखे होईल. पण आता हे सर्व राहू द्या. श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही, कारण जे संभोवताच निष्काम आहेत ते लोक इथे अधिकारी आहेत. ज्यांनी आत्मसुखासाठी स्वर्ग व संसार उवाळून टाकता आहे, त्यांच्या वाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजू शकणार नाहीत. जशी कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना
हा ग्रंथ कळणार नाही. चकोराला चंद्राशिवाय दुसरे खाद्य कसे आवडणार? अगदी त्याचप्रमाणे ज्ञानी लोकांचाच हा विषय आहे. अज्ञानी लोकांना हे ठिकाण अनोळखीचे राहणार. वेळ आली म्हणून मी बोललो. संत सज्जनांनी मला क्षमा करावी. आता श्रीकृष्णांनी जे सांगितले ते सांगतो. ते बुद्धीला देखील समजण्यास व शब्दात सांगण्यास कठीण आहे. तरी पण श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपारूपी दिव्याच्या प्रकाशात ते मी पाहीन. इंद्रियातीत असणारे ब्रह्मज्ञान जर प्राप्त झाले तर जी गोष्ट दृष्टीस न पडणारी आहे ती दृष्टीशिवाय दिसेल. भाग्याने जर हाती परीस लाभला तर त्याच्या किमयेने लोखंडातही सोने सापडते. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 34 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. ओम नमो ज्ञानेश्वराय.